विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा आज कंदेवाडी इथे येणार होता आणि आमचे मित्र हरिभक्तीपरायण किशोर महाराज खरात यांच्या घरी दिंड्या येणार होत्या जेवणासाठी। तर तो सन्मान सोहळा बघण्यासाठी मी माझा सहकुटुंब सहपरिवार आम्ही निघालो आणि जाता जाता भगवान पाताळेश्वराचं दर्शन घेतलं। आमचे गावचे ग्रामदैवत आहे ते आणि ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आम्ही त्या कुंदेवाडीच्या दिशेने निघालो आणि जेव्हा गोंदे फाट्यावरून पुढे गेलो त्यावेळेस दिंड्यांचं आम्हाला दर्शन झालं। अगदी किती श्रद्धा असते आपल्या पांडुरंगावरती वारकऱ्यांची हे दिसून आलं। पावसाची रिमझिम चालू होती आणि त्या रिमझिममध्ये एक एक पाऊल टाकत हरिनामाचा गजर करत हे वारकरी एक एक पाऊल करत आपल्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत निघाले होते। ट्रॉफिकही होती भरपूर आणि दिंडीसोबत चालणारी इतर वाहनं तेही समोरून येत होती। त्यामुळे हा सोहळा बघून खूप आनंद झाला आणि असं झालं कधी पालखी येईल आणि पालखीचं दर्शन होईल। तर आम्ही ती उत्सुकता आमच्या मनात होती आणि ती उत्सुकतेपोटी आम्ही पटपट गाडी जिथून जागा मिळेल तिथून पुढे घेत वारकऱ्यांचं दर्शन घेत आणि किशोर महाराजांचं गाव जे आहे कुंदेवाडी सिन्नर तालुक्यातलं तर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो। ह्या वारकऱ्यांना बघून अतिशय आनंद होत होता। रिमझिम चालू असल्यामुळे प्रत्येकाने रेनकोट घातलेले होते, काहींनी रेनकोटसुद्धा घातलेले नव्हते। अगदी भिजत ते रोडने चाललेले होते आणि आम्ही एका वारकऱ्याला विचारलं की हा पाऊस आहे की तुम्हाला काही ह्या पावसाचा त्रास? तर ते म्हटले नाही हो, कसला त्रास, वारी करताना अतिशय आनंद होतो आणि पाऊस असला तर वारी आणखीन मजेत होते। असं त्या वारकऱ्याचं उत्तर जेव्हा ऐकलं आम्ही तेव्हा खूप आनंद वाटला की किती निष्ठा आपल्या परमेश्वरावरती आपल्या दैवतेवरती आहे आणि त्या दैवतेवरती एवढी निष्ठा ठेवून हा वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतोय, निवृत्तीनाथ दादांच्या वारीचा आनंद घेतोय, हे खूप छान वाटलं आणि तो सोहळा बघण्यासाठी आम्ही आतुर होतो। तर आम्हालाही असं झालं होतं कधी कुंदेवाडी येईल, कधी दादांची पालखी दिसेल। थोडंसं गर्दी होती पण त्या गर्दीचा मागोवा घेत गर्दीच्या बाजूने जो रस्ता मिळेल त्या रस्त्याने आम्ही प्रवास करत अखेर कुंदेवाडीपर्यंत पोहोचलो आणि महाराजांच्या घरी गेलो। तर महाराजांचं घर आम्हाला समोर दिसलं। हे आहे आमचे मार्गदर्शक किशोर महाराज यांचं घर आहे आणि या घरी गेल्यानंतर आदरणीय किसन महाराज काकड यांच्या दिंडीचं तिथे आगमन झालेलं होतं। किसन महाराज काकड हे त्या दिंडीचे चालक आहेत आणि देवकर महाराज विनेकरी आहेत। तर हरिभक्तपरायण देवकर महाराज तिथे किशोर महाराजांच्या घरी विना घेऊन पूजनासाठी आलेले होते। किशोर महाराजांचे वडील, किशोर महाराजांची आई आणि तुळशी वृंदावन घेऊन त्या ताई हे समोर त्यांचं पूजन करत होते। अतिशय छान वाटलं बघून। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अशा पद्धतीचा गजर करत विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय असा गजर करत संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार त्यांचं या दिंडीच्या स्वागतासाठी तयार होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी दिंडीचं स्वागत केलं। संपूर्ण कुटुंबातील त्यांची बहीण असेल, आई असेल, भाऊ असेल, वहिनी असेल, या सगळ्यांनी दिंडीचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, भक्तिभावाने स्वागत केलं आणि त्या दिंडीचा स्वागतानंतर तेथे जेवढे वारकरी येतील त्या दिंडीमध्ये त्या वारकऱ्यांसाठी मांड्याचं जेवण, खीर, मांडे, भजी, कुरडई, भात आणि सार अशा प्रकारचा एकदम अतिशय छान जेवणाचा कार्यक्रम तिथे वारकऱ्यांसाठी ठेवला होता। महाराज पुढे आले आणि महाराजांनाही दिंडी बघून अतिशय आनंद झालेला होता। तर महाराज, त्यांच्या पत्नी आणि त्यांची 2 मुलं राम आणि श्याम हे सुद्धा समोर आले आणि त्यांनी त्या दिंडीच्या स्वागतासाठी तयारी केली। महाराजांनी दिवा लावण्याचा प्रयत्न केला परंतु वारा खूप असल्याने दीप प्रज्वलित व्हायची पण ती काही राहीना। मग शेवटी महाराजांनी पूजेला सुरुवात केली आणि बाबांना गंध लावला, विनेकरी बाबांचा आशीर्वाद घेतला, त्यांना ओवाळलं आणि सपत्नीक सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेत अतिशय आनंद त्यांना झाला सहकुटुंब सहपरिवाराला। आणि पुढे काय जेवणाचा कार्यक्रम कसा होता, वारीचा आनंद कसा होता हे सगळं आपण बघणारच आहोत। वारकरी संप्रदायात आमचे जे किशोर महाराज आहे त्यांचं वक्तृत्व अतिशय छान आहे आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीने, त्यांच्या अगदी छान बोलण्याने, प्रेमळ बोलण्याने संपूर्ण महाराष्ट्र भारावून गेलेलं आहे। त्यांचं ज्ञानही बघितलं तर ज्ञानाच्या अतिशय रसाळ वाणीतून त्यांचं कीर्तन असतं
आणि त्यांचं कीर्तन सुरू झालं की असं वाटतं जणू काही हे कीर्तन ऐकतच राहावं. अशी प्रेमळ स्वभावाची व्यक्ती म्हणजे किशोर महाराज, अशी त्यांची महाराष्ट्रात सगळीकडे ओळख तयार झालेली. आणि त्यांचं कुटुंब म्हटलं तरी ते कुटुंबही अतिशय प्रेमाचं आदराचं स्थान असणारं कुटुंब आहे. प्रत्येकाचा भक्तिभाव जिव्हाळा. त्यांचे जे बंधू आहेत ते बंधू वारकरी संप्रदायात अतिशय छान काम करतात. मृदुंग वादक म्हणजे मृदुंग सम्राट ते आहेत आणि अतिशय छान प्रकारे कीर्तन असेल, भजन असेल तिथे पखवाद वाजवतात. मी आणि माझं सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमासाठी गेलेलो होतो. आम्ही तिथे विनेकरी बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या आशीर्वाद घेऊन त्या महाराजांच्या घरी आता पुढील दिंडीचं येण्याचं ते वाट बघत होते. आणि एका बाजूला थोडा रिमझिम पाऊस चालू असल्याने जेवण वारकऱ्यांसाठी सुरू करून दिलेलं होतं. त्यामुळे वारकऱ्यांसाठी एका बाजूला जेवणाचा कार्यक्रम आणि एका बाजूला दिंडीचं पूजन चालू होतं. अशा अतिशय छान प्रकारे या दिंडीचं पूजन सगळ्यांकडून केलं गेलं आणि जेवणाचाही आनंद वारकऱ्यांनी भरपेट घेतला. वारकऱ्यांना अतिशय छान प्रकारे इथे जेवण दिलं गेलं. प्रत्येक वारकरी हा दिंडीमध्ये थकलेला होता किंवा चालून चालून दमत असतो, परंतु हरिनामाचा गजर करत आला असल्याने त्याला काही वाटत नाही. परंतु त्या हरिनामाचा गजर करत इथे आल्यानंतर वारकऱ्यांनी यथेच्छ जेवणाचा आनंद घेतला. साधारणतः 400 ते 500 माणसं जेवतील अशी व्यवस्था या कुटुंबाच्या वतीने तिथे करण्यात आलेली होती. अतिशय छान प्रकारे प्रत्येक येणारा वारकरी तिथे पोटभर जेवण करून पुढील प्रवासाकडे निघणार होता. त्यामुळे प्रत्येकजण जेवणाबद्दलही प्रतिक्रिया देत होता की अतिशय छान प्रकारे जेवण झालं आहे महाराज. खूप छान प्रकारे मांडे बनवलेत. मांडे, भात, सार, त्याच्यानंतर कुरडई, भजे आणि प्रत्येकजण तिथे वाढण्यासाठी सहकार्य करत होता. प्रत्येकाची तळमळ अशी होती की आलेला हा वारकरी आहे. हा वारकरी म्हणजे निवृत्तीनाथ दादांचं साक्षात इथे आगमन आहे आणि एकही वारकरी उपाशी जाऊ नये. महाराजांनी दिंडी क्रमांक 40 त्या दिंडीचंही दारनाम आहे ना, दिंडी क्रमांक 40ची जी वाट बघत होते ती दिंडी ही महाराजांच्या घरासमोर आली. माऊली, हे संत निवृत्तीनाथ दादांची दिंडी इथं प्रस्थान झालेलं आहे किशोर महाराजांकडे आणि दिंडीच्या स्वागतासाठी आदरणीय किशोर महाराज पुढे गेलेले आहेत. एका बाजूला जे पुढे वारकरी आले होते त्यांची जेवणाची व्यवस्था एका बाजूला चालू आहे. इथे समोर किशोर महाराजांचं घर आहे आणि आता हे बघा समोरून दिंडी येते पूर्ण. त्या दिंडीचं आपण सगळं चित्रीकरण करणार आहोत. दिंडीच्या स्वागतासाठी महाराज पुढे गेले होते आणि महाराज विनेकरांची भेट घेत प्रत्येकाला नमस्कार करत जे आपले पखवाद वादक होते त्यांना पुढे येण्याची त्यांनी विनंती केली आणि पखवाद घेऊन पुढे आल्यानंतर भजन सुरू झालं.
लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, आवत मेरा आए हैं मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, नाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। त्या पडवीत जागा आहे का इकडे? अरे काय रे प्रसाद. दिंडीच्या पूजनानंतर जे वारकरी येतील त्या सर्व वारकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम दिलेला होता आणि अतिशय छान प्रकारे जेवणाचा आस्वाद सर्व वारकरी घेत होते. किशोर महाराज प्रत्येकाची विचारपूस करत होते, जेवलात की नाही, पोटभर जेवण करा. अशा प्रकारे अतिशय छान दिंडीचं जेवण इथे सुरू होतं. थोडीशी रिमझिम चालू होती आणि आलेला प्रत्येकजण कसा स्वयंपाक आहे त्याबद्दल आपला अभिप्राय देखील देत होता. हो, धन्यवाद धन्यवाद. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो वेगळाच होता. पांगरीचे बैरागी महाराजसुद्धा प्रत्येकाला वाढत होते आणि हा सोहळा अतिशय छान प्रकारे होता. आलेला प्रत्येक वारकरी हा आनंदी होता, कुठलाही थकवा त्याला जाणत नव्हता. प्रत्येक वारकरी हा आपल्या आराध्य देवतेचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालत असतो. त्यामुळे अतिशय छान प्रकारे प्रत्येकाच्या मनात चेहऱ्यावरती उत्साह असतो, तो आपल्याला इथे दिसून येतो आहे. आणि महाराजांनी जेवणाची व्यवस्था देखील छान केलेली होती. त्यामुळे अतिशय थोडासा रिमझिम चालू होती, परंतु खाली बसण्याचा गाळ जमीन याचा त्रास नको म्हणून वारकऱ्यांना व्यवस्थित जेवण देता यावं यासाठी महाराजांनी टेबल पालखी इथे मंदिरात विठ्ठल रुक्माई मंदिरात थांबलेली या आणि आता आम्ही तिकडे दर्शन घेण्यासाठी निघालो. सोहळ्याचा जो काही प्रवास संपूर्ण भाविक परिवार गावातून जातो दातलीच्या ते रिंगण प्रत्येक गावी सोहळ्यासाठी इतकं पुढे धन्य चालतोय. आहे की त्या प्रत्येक गावातील प्रत्येक घरात पुरणपोळी, मांडे, आंबेरस असा अतिशय छान स्वयंपाक केलेला असतो आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं स्वागत केलं जातं. प्रत्येकाला जेवण पुरेपूर मिळेल याची काळजी घेत एकही वारकरी इथून उपाशी जाता कामा नये याची काळजी जी प्रत्येक ग्रामस्थ घेत असतात. अतिशय छान प्रकारे हा सोहळा इथे पार पडला आणि आम्ही पालखीच्या दर्शनासाठी गेलो. त्या गावात पालखी आलेली होती. अतिशय छान प्रकारे पालखीचं दर्शन झालं. त्या पालखीचंही दर्शन आपण आपल्याला घडून देत आहोत. तर इथे आपण थांबूयात आणि याच्या पुढचे आपल्याला जायचं आहे दातली येथे रिंगण सोहळ्याला आणि तो रिंगण सोहळाही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न माझा असेल. तर हा सोहळा आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आणि महाराजांच्या घरी वारकरीच नव्हे तर श्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे जे काही पदाधिकारी, विश्वस्त सर्व मंडळी होती, कीर्तनकार, महाराष्ट्रातली मोठी मोठी कीर्तनकार व पखवाद वाजक असतील, गायक असतील, ती सगळी वारकरी मंडळी महाराजांच्या स्नेहापोटी, प्रेमापोटी प्रत्येकजण महाराजांच्या घरी येऊन भेट देत होतं, जेवण करत होतं. अतिशय आनंदाचा क्षण या संपूर्ण महाराजांच्या कुटुंबासाठी आजचा होता.
चला धन्यवाद. रामकृष्ण.